नमस्कार मुलांनो, आज आपण इंग्लिशची पोयम शिकणार आहोत. तिचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे ही इंग्लिशमधली एक कविता आहे आणि तिचं नाव आहे की बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे बास्केट म्हणजे एक प्रकारची बॅग भरून, पिशवी भरून आपल्याला चंद्राची लाईट पाहिजे आहे, चंद्रप्रकाश पाहिजे आहे. तर आपण बघूया असं का आहे. ओ मून, गिव मी मूनलाईट, basket full or two baskets full with seeds of moonlight. तर आता या कवितेमध्ये ना एक छोटा मुलगा असतो, तो चंद्राला म्हणतो, ए चंद्रा, मला तुझा चंद्रप्रकाश देतोस का? बास्केट भरून दे, पिशवी भरून दे, किंवा 2 बास्केट भरून दे, 2 पिशव्या भरून दे. आणि त्या कशासोबत ते, त्या चंद्रप्रकाशासोबत चंद्रप्रकाशाच्या बियासुद्धा दे, असं तो म्हणतो. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small, small moons of light. आता तो चंद्रप्रकाशाच्या बिया कशासाठी मागत आहे माहीत आहे का? तर तो म्हणतो की शहरापासून माझ्या गावापर्यंतचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला खूप साऱ्या छोट्या छोट्या चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजे आहेत. त्या चंद्रप्रकाशाच्या बिया आहे ना, त्या सो म्हणजे पेरणार आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. माझं पूर्ण विलेज म्हणजे माझ्या खेडेगावातली जी लोकं आहेत ती कामासाठी रोज शहरामध्ये जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. पण माझं जे गाव आहे की नाही, खेडेगाव आहे, ते खूप लांब आहे. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना जेव्हा जी सकाळी शहरामध्ये कामाला जातात ना, ती जेव्हा परत येतात तेव्हा ना अंधार झालेला असतो त्यांच्या रस्त्यामध्ये. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो जो रस्ता आहे तर तो खूपच अवघड आहे रस्ता, आणि त्या रस्त्यामध्ये खूप सारे साप आहेत. स्कॉर्पियन्स म्हणजे विंचूसुद्धा आहेत. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. इकडे यायला, आमच्या गावाकडे यायला बससुद्धा नाही आहे, आणि कार्ट म्हणजे बैलगाडीसुद्धा नाही आहे. प्लाईज म्हणजे प्रवास करणे त्याने. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे वडील आहेत ते घरी येतात कामावरून, तेव्हा मी झोपलेला असतो, कारण तेव्हा खूप रात्र झालेली असती. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि जेव्हा ते सकाळ होते तेव्हा मी उठलेला नसतो, मी झोपेतच असतो. तेव्हा माझे वडील कामाला जातात खूप सकाळी सकाळी. ओ मून, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. ए चंद्रा, मला तुझा चंद्रप्रकाश, बास्केट भरून चंद्रप्रकाश दे, पण तो कसा दे? लोनवरती दे. लोनवरती म्हणजे काय? मला आता तुला द्यायला पैसे नाही आहेत, तू असाच मला दे, मी नंतर ते तुझे फेडून टाकील. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि मला कशासाठी पाहिजे हा चंद्रप्रकाश? की जो अंधाराचा रस्ता आहे ज्याच्यावरून माझे वडील येतात की नाही, तो अंधाराचा रस्ता असल्यामुळे त्यांना उशीर होतो. तर मी ही जी लाईट आहे तर ती त्या डार्क रूटवरती लावेल, आणि मग माझे वडील लवकर येतील उजेडामध्ये. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मलासुद्धा माझे वडील जर लवकर घरी आले परत, तर मग ते मला गोष्टी सांगतील, परीकथेच्या गोष्टी सांगतील, हो ना. तर त्या मला पाहिजे आहेत. ओ मून, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ए चंद्रा, मला बास्केट भरून चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. मला तुझ्या चंद्रप्रकाशाच्या बिया आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायच्या आहेत. म्हणजे जी शहरात जाणारी लोकं आहेत त्यांना घरी येताना काही त्रास होणार नाही, ते उजेडात येतील. त्यांना मग उजेडामध्ये साप, विंचू दिसतील, त्यांना काहीच त्रास होणार नाही, ते लवकर येतील, म्हणून मला पाहिजे आहेत. ही जी कविता आहे ती सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे, आणि ती ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी. तर ती डोगरी या भाषेमधून त्याचं रूपांतरण केलेलं आहे. तर डोगरी ही भाषा जी आहे ती हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाबच्या काही भागामध्ये बोलली जाते. समजलं? चला, बाय.